नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आजच माहेरचा शेवटचा दिवस आईसोबत मिळून छान आवळा कॅन्डी तयार केलेत. बरीचशी घाई होती, पॅकिंग वगैरे करायची होती आणि मुलांचं रडापडी पण चालू होती, कारण त्यांना घरी यायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे आवळा कॅन्डीची रेसिपी पुन्हा कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि आम्ही रेडी झालो, पण बरोबर आम्ही निघायच्या वेळेवरनं चिऊ झोपली आणि मग मुलांना तिला असं झोपेत सोडून काही निघावंसं वाटेच ना. त्यामुळे मग जाता जाता तिचा लाड करायच्या निमित्तानं तिला उठवायचा इथे आटोकाट प्रयत्न त्यांचा चालू होता. पण चिऊ इतक्या गाढ झोपेत होती की उठायचं नावच नव्हती घेत. तर आरोहीला मी रागावले, तर आरोही तरी बाजूला झाली, पण पिहू काही ऐकेच ना. सो त्याने इतकं तिला हलवून उठवायचा प्रयत्न केला, पण चिऊ काही फायनली उठलीच नाही आणि आम्ही तसंच निघालोत. पहिल्यांदा तर गेलो क्रोमा शोरूममध्ये, कारण फ्रीज तर डिलिव्हर झाला होता, पण त्यासोबत असणारं जे गिफ्ट आहे ते मिळालं नव्हतं आणि आजही ते आम्हाला मिळालं नाही. त्यांनी 11 तारखेला पुन्हा बोलवलं आणि आरू पिहूला घरी यायचं नसल्यामुळे ना दोघंही फार नाराज होते. सो त्यांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांचे पप्पा त्यांना DIY मध्ये घेऊन आलेत. DIY मध्ये ना म्हणजे जसं पाऊल टाकलं मुलं पळत निघाले टॉयजच्या सेक्शनकडे, पण DIY मधले टॉयज इतके महागडे होते. सो त्यांना कसं तरी समजावलं आणि बाहेर घेऊन आलोत. त्यांना प्रॉमिस केलं बाहेर तुम्हाला एखादा टॉयज घेऊन देतो बाबा, पण इथे नको. तरी पिहूने एक कार वगैरे घेतली. मीही इथे बरंच जे आहे बघितलं, पण स्वतःच्या मनाला आवर घातली, कारण खरंच खूप जास्त कॉस्टली होतं. बाहेर आलोत, मुलांना छान त्यांच्या आवडीचं खाऊ पिऊ घातलं आणि त्यानंतर ना माझ्या एका भावाकडे गेलो, कारण भाऊबीजेच्या दिवशी त्याला काही येणं जमलंच नाही. त्यामुळे मग मीच त्याच्याकडे गेली, त्याला छान ओवाळलं आणि त्यानंतर इथे आरोहीला स्वेटर घेण्यासाठी आलोत. तर इथे ना अकोल्याला प्रमिलाताई ओक हॉल समोर काही जे तिबेटियन आहेत असं म्हणतात, पण ते ॲक्च्युली इंडियन्सच असतात. त्यांचे जे आहे स्वेटरचे इथे स्टॉल लागलेले होते, तर तिथे आलो. त्यांचे स्वेटरना खरंच खूप उबदार असतात. सो तिथे ना फक्त बार्गनिंग स्किल चांगली पाहिजे. बार्गनिंग स्किल चांगलं असलं ना कमी रेटमध्ये तुम्हाला मस्त असे स्वेटर मिळून जातात. आणि आरोहीच्या पप्पाची बार्गनिंगची स्किल खरंच खूप मस्त आहे. त्यांनी छान बार्गनिंग केली आणि आरोहीला छान स्वेटर घेतलं. त्यानंतर आलोत घरी आणि घरी आल्याबरोबर आमचा जो फ्रीज आहे तो 2-3 दिवसापूर्वीच घरी आलेला होता आणि इतकी मुलांना त्याबद्दलची एक्साइटमेंट होती. फक्त जे आहे कपडे चेंज केले आणि त्यांचं चालू झालं की आम्हाला फ्रीज ओपन करायचाच आहे म्हणून. आणि त्यासाठी मग आमची ही इथे धावपळ चालू होती. बराच वेळ लागला आम्हाला फ्रीजला अनबॉक्स करायला, कारण आम्हाला जो फ्रीजचा बॉक्स आहे ना तो म्हणजे अजिबात फाटू वगैरे द्यायचा नव्हता, कारण जर ट्रान्सफर वगैरे झाली तर फ्रीज पॅक करायला तो फार म्हणजे युजफुल ठरेल हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळे आम्ही ना तो तसाच्या तसा काढायचा प्रयत्न केला, पण फ्रीज आमच्या डोक्याच्या वर होता आणि बॉक्स त्याच्या वर म्हणजे जसच्या तसं काढणं एक खरं तर चॅलेंजच होतं. पण तरीही तो कार्डबोर्ड बॉक्स जराही फाटू न देता आम्ही सुरक्षित काढला. आता फ्रीज कोणता घेतला, कसा घेतला आणि कितीला घेतला हे सर्व मी डिटेल एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. पण आज ना फारच गडबड आहे, त्यामुळे आज काही मी ते तुमच्यासोबत शेअर करणार नाही. आणि काय इतकी गडबड आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि बघा हेच आहे गडबड असण्याचं कारण. आता 4 दिवस माहेरी राहिले, म्हणजे भाऊबीजला गेली मी संडेला आणि फ्रायडेला रिटर्न आले. तोपर्यंत नवरोबांनी किचनची ही अशी हालत करून ठेवली आणि बेडरूमची सुद्धा बघा तुम्हाला इथे दिसतच आहे. पसारा नुसतं घरभर पसारा करून ठेवला. आणि गार्डनची पण काही वेगळी अवस्था नाही आहे आणि लिव्हिंग रूमचं तर विचारायचं कामच नाही. सर्व घरभर पसारा होता. सो सर्वात आधी ना हा पसारा पण खरं सांगते पोटात गोळाच आला. मस्त 4-5 दिवस माहेरात इतका आराम केला आणि घरी येऊन इतके कामं बघून डोकं खरं सांगते दुखायलाच लागलं. पण काय मग मनाची तयारी केली आणि सरळ कामाला लागले. सर्वात आधी आले बेडरूमच्या गॅलरीमध्ये झाडांना अजिबात पाणी घातलेलं नव्हतं. त्यामुळे बघा जास्वंदाचं झाड म्हणजे पूर्णतः सुकून गेलं होतं आणि मला ना भीती वाटायला लागली का म्हणजे ते पुन्हा जिवंत होईल का नाही. त्यामुळे सर्व कामं आधी बाजूला ठेवलेत
आणि झाडांना ना भरगच्च असं पाणी दिलं. आणि ना गॅलरीमध्ये कबूतर पण आलेलेत आणि त्यांनी सर्वीकडे शी करून ठेवलेली, घाण करून ठेवलेली. झाडं पण माझी खूप जास्त तुटली होती, त्यामुळे ना खरंच मन खूप नाराज तर झालं होतं माझं. पण म्हटलं जाऊ देत, आता झालं ते झालं. आणि कबूतरनं आमच्याकडे खूप जास्त त्रास देतात. मी पिजन नेट लावलेली आहे तरी सुद्धा कुठनं ना कुठनं ते ना रस्ता तयार करतात आणि आत यायचा जो आहे प्रयत्न करत राहतात. झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर ना गॅलरी पण छान पाणी टाकून स्वच्छ धुवूनच घेतली मी. आणि तसे ना कबूतर जास्त येत नाहीत, पण त्यांना आता माहित आहे घरं बंद आहेत. त्यांना माहीत झालं की काय माहीत बायका माहेरी गेलेल्या आहेत. बघा कबुतरांची शाळाच भरलेली आहे आणि जे घर बंद असतील तिथे येऊन ते अशी एवढी सारी घाण करून जातात. सो आता ही सर्व गॅलरी मी तर क्लीन केली आणि त्यानंतर मोर्चा वळवला बेडरूमकडे. कारण बेडरूमवरनं खूप सारा पसारा होता. सर्व कपडे ब्लँकेट्स ही जशा तसे होते आणि पिहूला ना म्हणजे गाडीवर बसून बसून कंटाळला होता, तर त्याचं चालू होतं मला झोपायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, आधी तुला बेडरूमच क्लीन करून देते. सर्वात आधी कपड्यांच्या ज्या आहे घड्या घातल्यात. मी सर्व कपडे यांचे जाण्यापूर्वी धुवून गेली होती आणि त्यांना फक्त सांगितलं होतं कपडे काढून त्याच्या घड्या घालून ठेवाल, तर त्यांनी बेडवर असे टाकून दिलेत आणि उरलेले कपडे असे अडकवून दिलेत. आणि म्हणजे धुतलेले आणि धुवायचे सर्व कपडे असे एकत्रच केले. सो इथे ना मी जे धुवायचे कपडे होते ते वेगळे करत होती आणि जे कपडे म्हणजे धुतलेले आहेत तेही वेगळे करून कबर्डमध्ये मला ठेवायचे होते. आणि ना माझा म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न असतो की इथे दरवाजाच्या मागे कमीत कमी कपडे ना लटकलेले असले पाहिजे. पण आरोहीचे पप्पा नेहमी असंच करतात, काढले कपडे का लटकवले तिथे आणि तिथे, त्यामुळे भरपूर पसारा होतो. आणि बेडरूम आवरता आवरता बघा मला चांगलीच संध्याकाळ झाली होती, सूर्य अस्ताला आला होता आणि व्ह्यू मात्र इतका सुंदर दिसत होता. त्यामुळे थोडीशी गॅलरीमध्ये ना रेस्ट घेतली, छान संध्याकाळचा व्ह्यू जो आहे एन्जॉय केला. आणि आरोहीचे पप्पा मुलांना घेऊन तोपर्यंत ना खाली खेळायला घेऊन गेलेत. मीच त्यांना तशी बोलली, कारण मध्ये मध्ये मुलं खूप लुडबुड करतात आणि त्यामुळे ना आपलं जो काम आहे ते वाढत असतं. सो त्यांना बोलली थोडंसं यांना बाहेर खेळायला घेऊन जा, म्हणजे ना मी निवांत माझे कामं करू शकेल. 2 मिनिटं रेस्ट घेतल्यानंतर पुन्हा एकदा कामाला लागली. जे काही धुवायचे कपडे होते ते सर्व ना मशीनमध्ये नेऊन ठेवलेत आणि त्यानंतर पुन्हा ब्लँकेटच्या घड्या वगैरे घातल्यात. काही बॅग्स वगैरे रिकाम्या केल्याच होत्या, तर त्यात जे काही आता टॉवेल्स, रुमाल वगैरे जे सर्व आलेलं आहे आरुईच्या पप्पांना, त्या सर्वांच्या घड्या घालणं चालू होत्या. माझे ब्लाऊज पीसेस वगैरे सर्व मी व्यवस्थित जे आहे दिवाणात रचून ठेवलं आणि लगेच जे आहे बेडशीटही चेंज करून घेतलं. कारण आता 6 दिवस झाले आणि म्हणजे 3 दिवसाच्या वर खरं तर मी बेडशीट यूज करत नाही, पण आता 6 दिवस झाले ते तसंच अंथरून होतं. त्यामुळे आधी बेडशीट चेंज केलं, तेही मशीनमध्ये नेऊन ठेवलं. म्हणजे आज तर मी कपडे नाही धुणार आहे, उद्याच कपडे वेगवेगळे करून जे आहे धुतल्या जातील. पण माझ्याकडे ना म्हणजे बॅग वगैरे नाही आहेत, त्यामुळे मी असंच जे आहे मशीनमध्ये ठेवून देत असते. त्यामुळे घरात किंवा बाथरूममध्ये पसारा अजिबात दिसत नाही. आता बेड वगैरे सर्व आवरून झालं त्यानंतर ना म्हणजे आपल्या घरातल्या अशा काही जागा असतात त्यावर ना आपण धरली हातातली वस्तू की ठेवत असतो. आणि आमच्या बेडरूममध्ये हा जो टेबल आहे तो असाच आहे. प्रत्येक जण हातात जे येईल ते तिथं ठेवत जातं आणि तिथला पसारा हे वाढवत जातं. सो मीही आता माहेरनं आल्यानंतर जे काही ज्वेलरी वगैरे होती किंवा बॅग्स वगैरे होत्या त्या टेबलवरच ठेवल्या होत्या. सो इथे त्या मी नीट ठेवत होते. आणि बघा मला एक तुम्हाला विचारायचं आहे, माझ्याकडे ना हे टॉप्स आहेत, थोड्या मोठ्या साईजचे आहेत पण खूप सुंदर आहेत. पण ना यांचा एक प्रॉब्लेम आहे का त्याला कोणतीच ठेपी जी आहे लागत नाही, म्हणजे लूज होते आणि थोड्या वेळाने ना ती गळून पडते, कानातलंही गळून पडतं. सो यासाठी मी काय हॅक करू शकते प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा. कानातले खरंच खूप सुंदर आहेत पण माहीत नाही का ते कानात टिकतच नाहीत, ठेपी सोबत गळून पडतात. असतील काही तुमच्याकडे हॅक्स तर खरंच प्लीज माझ्यासोबत शेअर करा. आणि त्यानंतर बघा सर्व जो टेबल आहे व्यवस्थित क्लीन केला. क्लीन तर झालं पण ना एक वेगळाच कुबट वास जो आहे घरात येत होता, त्यामुळे मस्त डिफ्युजर ऑन केलं आणि माझं सर्वात फेवरेट मोगऱ्याचं जे अत्तर आहे त्याचे 5-6 थेंब मी त्यामध्ये ॲड केलेत आणि मस्त असं घरभर सुगंध जो आहे त्यामुळे दरवळला. माझाही जो थकवा होता तोही याने दूर झाला. शांत 5 मिनटं इथे बसले आणि लगेच पुन्हा कामाला लागले, कारण अजून भरपूर जी कामं आहेत ती बाकी होती. किचनची कामं बाकी होती पण किचनचं काम खूप मोठं होतं, त्यामुळे म्हटलं जाऊ देत, आधी जो लिव्हिंग रूम आहे तो व्यवस्थित क्लीन करूयात. सो हे स्वेटर आहे जे आम्ही पिहूसाठी घेऊन आलोत
आणि हे पिंक कलरचं जे आहे आरोहीने तिच्यासाठी चॉईस केलं. दोन्ही स्वेटरनं खूप मस्त अशा रिझनेबल रेटमध्ये आम्हाला मिळालेत. फक्त आरोहीच्या पप्पाच्या बार्गेनिंग स्किलमुळे ते अव्वाच्या सव्वा जे आहेत रेट सांगत असतात, पण आपण तिथे बार्गेनिंग केली ना तर छान रिझनेबल रेटमध्ये आपण जे आहे हे स्वेटर घेऊ शकतो. सो हे 2 स्वेटर आम्ही तिथे घेतलेत. आणि त्यानंतर बघा माझेच तुम्हाला इथे भरपूर जे आहेत कपडे दिसतील, कारण अल्टर करण्यासाठी ना मी खूप सारे ड्रेसेस आईकडे घेऊन गेली होती सोबत. म्हणजे काही मी मिशोवरनं पण बोलवलेले आहेत, तर ते काही लूज आले होते. म्हणजे मी मीडियमच साईज बोलवली तरीसुद्धा ते मला लूज येत होते. सो तेही घेऊन गेली होती अल्टर करायला. आणि आईकडे सुद्धा काही ड्रेसेस घेतले. हे सर्व ड्रेसेस ना मी तुमच्यासोबत एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल, कारण आत्ता मी शेअर करू शकत नाही, कारण किचन सर्व आवरायची बाकी आहे, त्यानंतर स्वयंपाकही करायचा आहे आणि भरपूर कामं आहेत. आणि एवढी एनर्जी आज माझ्यामध्ये अजिबात नाही, कारण मला हे ड्रेसनं तुम्हाला छान अशी घालून वगैरे दाखवायचे आहेत. सो पुन्हा कधीतरी मी आईकडनं आणलेले ड्रेसेस आणि हे मिशोवरनं बोलवलेले ड्रेसेस जे आहेत ते सर्व तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सो चला, बोलता बोलता आता माझ्या सर्व ड्रेसेसच्या जे आहे घड्या वगैरे घालून झालेल्या आहेत. आणि मी थोडंफार ज्वेलरीसुद्धा जी आहे खरेदी केलेली आहे. सो इथे बघा हे 2 जे क्लचर आहेत, 3 क्लचर्स आहेत जे मी घेऊन आलेली आहे. खूप मस्त आहे. हे तर मोत्याचं आहे, खूप सुंदर दिसतं. आणि हे जे क्लचर आहे हे प्लास्टिकचंच आहे. आणि हे क्लचर म्हणजे मला खूप जास्त आवडलं. मी तुम्हाला हे जवळून दाखवतेच. खूपच सुंदर क्लचर आहे हे. आणि त्यानंतर ना एक नेकलेस सेटसुद्धा मला आवडला होता, रोज गोल्डमध्ये होता. सो तोही घेतला. आणि हे छोटेसे इयरिंग्स आहेत, छोटे आहेत पण खूप क्यूट आहेत. बघता क्षणी मला आवडले, त्यामुळे मी तेही घेऊन आले. आणि चला आता तुम्हाला ना हे सर्व जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा रोज गोल्ड कलरचा जो सेट आहे तो मला 160ला पडला. खूप मस्त आहे, मी पण वेअर करू शकते आणि आरोहीही. त्यानंतर हे छोटेसे कानातले घेतले, सोबत एक मंगळसूत्र होतं एक छोटंसं, छान वाटलं मला, तेही घेऊन आले. अशी जी छोटीशी शॉपिंग आहे ती आम्ही दोघी मायलेकींनी केली होती काल. आणि बघा आता त्यानंतर लगेच जे आहे क्लिनिंगला सुरुवात केली. लॅट्रिन, बाथरूम, बेसिंग सर्व काही व्यवस्थित क्लीन केलं. त्यानंतर झाडून काढलं आणि टाईल्स पण पुसून घेतल्या, कारण टाईल्सही भयंकर ज्या आहे काळ्या झाल्या होत्या. आणि क्लिनिंग केल्यानंतर ना म्हणजे खूप डस्ट माझ्या अंगावर मला फील होत होतं, त्यामुळे आधी आंघोळ केली आणि नंतर किचनच्या ज्या क्लिनिंगला आहे सुरुवात केली. मध्ये मला थोडासा जो आहे ब्रेक हवाच होता, कारण सतत आली तेव्हाची काम करत होती, त्यामुळे आंघोळही झाली आणि छान एक छोटा ब्रेकही घेणं झाला. त्यानंतर बघा सर्व भांडे मी अशी पेपरने झाकून गेलेली होती, त्यामुळे ते भांडे पुन्हा घासायची जी आहे मला इथे गरज पडली नाही. पेपर मी जसाच्या तसा काढून ठेवला. जी काही भांडी होती ती सर्व जी आहे रॅकमध्ये रचली. आणि त्यानंतर जी काही भांडी आरूच्या पप्पांनी भरवून ठेवली होती त्यांनी सुद्धा फक्त एक दिवस स्वयंपाक केला, पण बेसिंगभर भांडे भरवून ठेवलेत. सो सर्वात आधी मी जे आपलं भांडे ठेवायचं टोपलं असतं ना ते क्लीन केलं. त्यानंतर जे सर्व भांडी आहेत ती घासून घेतली. आणि किचन खरंच इतकं मेसी करून ठेवलं होतं. एकच दिवस स्वयंपाक केला आणि मी जाताना बजावूनही गेली होती की घरी अजिबात स्वयंपाक करायचा नाही, कारण मला माहीत आहे प्रत्येक वेळेस ना ते घरही असंच घाण करून ठेवतात आणि किचनचं तर विचारूच नका. तरीसुद्धा त्यांनी एकच दिवस स्वयंपाक केला आणि इतकं सर्व जे आहे किचन माझं घाण करून ठेवलं की स्वच्छ करता करता नाकी नऊ आले. आणि खरंच ना कधी कधी इतका राग येतो ना की माणसं असे का करतात, इतकी घाण करून ठेवतात ना की म्हणजे 6 दिवस तिथे जो आराम केला ना तो सर्व एका दिवसात माझा घरी येऊन निघाला असं म्हटलं तरी चालेल. मला माहित आहे तुमच्याही घरी अशीच काहीशी कंडिशन असेल. नवरोबांना कितीही प्रेमाने सांगा, रागवून सांगा, विनंती करून सांगा, पण ते काही घर नीटनेटकं ठेवतच नाहीत. आणि त्यांना बोलले की तुम्ही किती पसारा केला, तर मला बोलले कुठे पसारा आहे, फक्त किचनमध्येच थोडेसे भांडे घासायची आहेत आणि बेडवर काय कपडे उचलले की झालं, आणि तूही काही जास्त कामं करत बसूच नको, हळूहळू होतीलच. पण हे इतके सर्व पसारा, इतके सर्व कामं पाहून ना मला खरंच अजिबात झोप लागली नसती. त्यामुळे 2-3 तासात मी जे आहे माझं संपूर्ण घर अगदी व्यवस्थित क्लीन केलं. अगदीच गॅसच्या ओट्यापासून बेसिंगपर्यंत तर गार्डन, गॅलरी सर्व 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 नीटनेटकं केलं. आणि तेव्हाच जो आहे मी मोकळा श्वास घेतला. सो चला आता माझं घरनं अगदी नेटकं ऑर्गनाईज आणि क्लीन झालेलं आहे. तर आता मी व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.